म्हात्रे आहेत बघा, त्यांच्याशी जरा संवाद साधूया. आज HPL धमाका झाला 2025 वर्ष होते 11वे आणि कुठेतरी हर्षल म्हात्रेचे संघाचा म्हणजे चॅम्पियन व्हायचं स्वप्न होता, तो पूर्ण झालेला आहे. तर हर्षल भाईनी पण एक नवस केला होता देवाला आणि तो कुठेतरी आज पूर्ण होताना दिसत आहे. हर्षल म्हात्रे काय बोलणार बघा, HPL ची ट्रॉफी जिंकण्याचं बरेच टीमचं स्वप्न असतं. आज कुठेतरी गावातील बरेच टीमांनी सहभागी घेतलं होतं आणि बरेच प्लेयरांनी म्हणजे सहभागी घेतलं होतं. आज तुम्ही चॅम्पियन झालेले आहेत, काय सांगाल आज विजय झाल्याबद्दल? तुम्हाला कसं वाटतंय आज? मला खूप आनंद झाला, कारण मी 2 वर्ष 4 मॅच झालं होतं. तर मला वाईटच बोलत सांगितलं या पनुताला घेऊ नका, ज्या टीम मध्ये पनुता लागतं ती टीम हारल. मला राजातूनही 15,000 पॉईंट मध्ये घेतला आणि त्याला मी ट्रॉफी जिंकून दिली आणि टीमचा पण फुल सपोर्ट होता, त्याच्यामुळे आम्ही ट्रॉफी जिंकलो. बरोबर आहे. अजून काय बोलणार तुमच्या पोरांबद्दल? बघा ना, फायनलला एक चांगली उत्कृष्ट जी कामगिरी करायची असते संघाची, म्हणजे स्वप्न असतं की रन बरसावा किंवा बॉलिंग चालावा. तशाच प्रकारे आज कुठेतरी तुमच्या पोरांनी रन पण केल्या आणि बॉलिंग पण चांगली केली. काय बोलणार? बॉलर आमचे चांगले होते 5. राजात होतो, मी होता, आयुष होता, अजून एक रवी होता, अजून एक महेश म्हात्रे होता. बरोबर आहे. बॅट्समन पण साहिल दादा होता एक आणि एक प्रताप जाधव आणि बॅट्समन आम्ही पण होतो. त्यामुळे आम्हाला म्हणजे असं फायनल मारला एकदम इझी गेली. बरोबर आहे. बघा हर्षल म्हात्रे बघा ना, 3री ओव्हर घेऊन संघाचे घेऊन आले होते आपले बाली. कुठेतरी बॉलिंग करताना त्यांचे पण म्हणजे थोडंसं म्हणजे दुखापत झाली होती किंवा क्रॅम आलं होतं. तर तो क्षण तुमच्यासाठी काय होता नक्की? म्हणजे इम्पॉर्टंट प्लेअर आहे, कारण बॉलिंग देखील काय केलेले आहेत बरेच म्हणजे मॅचेसमध्ये आणि मध्ये असं म्हणजे होतंय. तर कसं काय बोलणार तुम्ही? काय नाही, क्रॅम्प माझे पण आला होता पायाला, तर मी आयुषला दिली आणि त्याच्या क्रॅम्प आला त्याने पण आयुषला दिली, कारण की आमचं 3रा आणि 4था बॉलरच्या पायावर क्रॅम्प आला. तर राहिला 5वा बॉलर आयुषच, मग त्यामुळे आम्ही आयुषला दिली आणि त्यांनी मॅच जिंकून दिली आम्हाला. बरोबर आहे. आणि कुठेतरी बघतो ना हर्षल म्हात्रे, आज आहे ना तुम्ही पण यंग टॅलेंट आहेत आणि तुम्ही पण चांगली बॉलिंग करता आणि आज चांगले चांगले मुलं देखील घडतात. आज बघा ना, तुमचंच आदर्श घेऊन किंवा तुमचंच म्हणजे टॅलेंट बघून किंवा तुम्ही पण देखील त्यांना सपोर्ट करता की असं असं म्हणजे गोलंदाजी करायला पाहिजे आणि ते कुठेतरी तुम्ही टिप देत होते म्हणजे वारंवार त्यांना. काय बोलणार तुम्ही? काय नाही, आपल्याला म्हणजे जेवढं म्हणजे समजतं त्यामुळे त्यांना पण आपल्याला टिप्स द्यायला लागतात, तेव्हा ते पण चांगली बॉलिंग टाकू शकतात. बरोबर आहे. आणि आमच्या टीम मध्ये हे प्लेयर्स होते, ते काय कधी खेळायला पण जायत नाहीत. आम्हाला बोलत काय एवढी मोठी पोटा तुमची वाढले आहेत, तुम्ही काही जिंकणार पण नाही. तरी आम्ही 7-8 जण मिळून त्याने सपोर्ट दिला आणि त्यामुळे आम्ही आज चॅम्पियन पण झालो. बघा ना, कुठेतरी प्लेइंग 11 मध्ये ना बोललं तर रेग्युलरचे प्लेअर नव्हते, तरी पण असं कुठे जाणवलं नाही का बाबा रेग्युलर क्रिकेट नाही खेळत म्हणून म्हणजे रन्स होणार नाही. पण पोरांनी 100% प्रयत्न करून त्यांचा एफर्ट लावला आणि आज करून दाखवलं ते. आमचा कोणताही प्लेअर आज नाराज नाही का बोलत नाही का मला खेळायला घेतला नाही. ते स्वतःहून बोलत का मी नाही खेळत, तुम्ही दुसरा प्लेअर घ्या. म्हणजे प्रत्येक प्लेअरला चान्स द्यायला लागते, त्यामुळे सगळ्यांना चान्स भेटले आणि सगळे खुश आहेत आज. बरोबर बरोबर. आणि कोणाची वाईट वेळ असते, खराब वेळ असते, म्हणजे कोणाला काय बोलू नका. बरोबर आहे. क्रिकेटमध्ये बरेच काय शिकला असेल तू, बरंच म्हणजे शिकायचं पण आहे. आता आपले बरेच म्हणजे आहेत जाणकार व्यक्ती किंवा आपल्या टीम मधील तुम्हाला वारंवार म्हणजे तुला पण म्हणजे सांगत असतात. काय बोलणार म्हणजे बघा काय नाही, ते खेळलेलं असताना ते आपल्याला सांगत असतात असं बॉल टाक, मग आपण तेवढं करायला लागतं, कारण की त्यांच्या पुढे आपण अजून गेलेलो नाही. आता खेळायला लागले टीम मध्ये, त्याच्यामुळे काही जास्त मी कोणाला काय बोलत पण नाही आणि त्यामुळे त्यांचा सपोर्ट असल्यामुळे मला असं म्हणजे एकदम इझी जातं खेळायला. बरोबर आहे. आणि आज बघा HPL ठेवणं एक कठीण काम होतं, ते सोपं करून दाखवलं. कारण की जे आयोजन केलं तुम्ही, वाघेश्वर संघ असेल किंवा हरिग्राम गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी असेल, त्यांनी पण चांगल्या प्रकारे आपल्याला हे दिलं म्हणजे योगदान. HPL ज्याने ठेवलं होतं, जे आपले म्हणजे हरिग्राम टीमचेच प्लेअर होते सगळे, त्यांचं धन्यवाद करीन. आणि पुढच्या वर्षी अजून चांगली HPL अजून भेटेल आणि पुढच्या वर्षी आमच्या HPL मध्ये बाईक असणार आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे जो बाईक देईल आम्हाला त्याचा आम्ही मनापासून धन्यवाद बोलतो. थँक्यू.